विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी या इयत्तेमधील विज्ञान भाग 2 या विषयांतर्गत प्रकरण क्रमांक 5 हरित ऊर्जेच्या दिशेने या प्रकरणाची आपण या ऑनलाईन तासामध्ये माहिती पाहणार आहोत। या प्रकरणांतर्गत आपल्याला एकूण 3 मुद्द्यांची चर्चा करायची आहे, ज्याच्यामध्ये ऊर्जेचा वापर, विद्युत ऊर्जा निर्मिती आणि विद्युत निर्मितीची प्रक्रिया या 3 मुद्द्यांची आपण चर्चा करणार आहोत। या चर्चेपूर्वी सगळ्यात महत्त्वाचं ऊर्जेच्या संदर्भात आपल्याला काय माहिती पाहिजे, तर पहिली गोष्ट म्हणजे ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जेचे विविध प्रकार काय असतात, त्याचबरोबर त्याची विविध रूपं कोणती आहे, या सगळ्या बाबी आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे। या प्रकरणांतर्गत जो पहिला मुद्दा येतो तो फार महत्त्वाचा आहे की ऊर्जा आणि ऊर्जेचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये करत असतो। आपल्याला सर्वांना माहिती आहे की मानवाच्या 3 मूलभूत गरजा आहेत, ज्याच्यामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा। पण या 3 गरजांबरोबरच आधुनिक संस्कृतीमध्ये ऊर्जा ही मानवाची प्राथमिक गरज मानलेली आहे। आता आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपल्याला विविध कार्यांसाठी विविध स्वरूपाच्या ऊर्जेची आवश्यकता असते। थोडक्यात जर उदाहरण पाहायचं म्हटलं, काही ठिकाणी आपल्याला यांत्रिक ऊर्जेची गरज भासते, काही ठिकाणी रासायनिक ऊर्जेची गरज भासते, तर काही ठिकाणी आपल्याला ध्वनी ऊर्जेची गरजसुद्धा भासत असते। काही ठिकाणी प्रकाश ऊर्जेची गरज लागते, तर काही ठिकाणी उष्णता ऊर्जेची गरज लागते। थोडक्यात पदोपदी आपल्याला ऊर्जेची नितांत गरज आहे। ऊर्जेशिवाय आपण कोणतेही कामकाज पूर्ण करू शकत नाही, आणि म्हणून ही विविध रूपातली ऊर्जा आपण कशी मिळवतो हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो, आणि या सर्वांची उत्तर आपल्याला या प्रकरणांतर्गत मिळणार आहे। आणि म्हणून प्रकरणांतर्गत येणारा जो पहिला मुद्दा आहे त्या मुद्द्याची आपण चर्चा करूया। पहिला प्रकरणातला जो मुद्दा आहे तो आहे विद्युत ऊर्जा निर्मिती। या विद्युत ऊर्जा निर्मिती या प्रकरणांतर्गत विद्युत चुंबकीय प्रवर्तनानं चुंबकीय क्षेत्राची निर्मिती आणि बदल कसा घडतो याची पहिल्या टॉपिकमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे। विद्युत वाहक तार जर स्थिर असेल आणि चुंबक जर आपण फिरता ठेवला, तर विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचं चुंबकीय क्षेत्र बदलत असतं। त्याचबरोबर चुंबक जर स्थिर असेल आणि विद्युत वाहक तार जर फिरवलेली असेल, तर विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचं जे चुंबकीय क्षेत्र आहे ते बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं। अर्थात ही आकृती जी पाहतोय आपण, इथं चुंबक आहे आणि इथं तारेचं वेटोळं आहे। ह्या दोन्हीपैकी एक काहीतरी स्थिर ठेवायचं, तेव्हा ह्या ज्या डॉट डॉट लाईन दिसतात या चुंबकीय बलरेषा आहेत। अर्थात आपण त्याला चुंबकीय क्षेत्र म्हणूया। हा चुंबक आणि तार अत्यंत, तारेचं वेटोळ जे आहे अत्यंत महत्त्वाचं कामकाज करत असतं। या ठिकाणी आपण पाहिलं की या दोन्ही प्रकारांमध्ये विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण होत असतं। आता विभवांतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल पहा, तारेच्या या टोकापासून या टोकापर्यंत प्रवर्तित विभवांतर निर्माण झालं, ज्याला आपण व्होल्टेज म्हणूया। आता या विद्युत प्रवर्तीय प्रवर्तनानं या ठिकाणी आपण विद्युत क्षेत्र बदललं, त्यावेळेस जे विभवांतर निर्माण झालं, या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करणारं एक यंत्र आहे, आणि या यंत्राला विद्युत जनित्र म्हणून संबोधलं जातं। अर्थात विद्युत जनित्राची जर आपल्याला माहिती पाहिजे असेल, तर विद्युत जनित्र म्हणजे काय, तर विद्युत निर्मिती, वीज निर्मिती करण्यासाठी आवश्यक असणारं यंत्र। आपण आत्ता चर्चा केली चुंबक आणि वेटोळं याच तत्वावर, तारेच्या वेटोळ्याच्या संदर्भात याच तत्वावर या जनित्राची रचना केलेली असते। आपण त्या घटकाची माहिती आत्ताच्या या स्लाईडमध्ये पाहूया। विद्युत ऊर्जा जर आपल्याला निर्माण करायची असेल तर प्रामुख्याने 3 घटक इथं महत्त्वाचे आहेत: जनित्र, ऊर्जेचा स्रोत आणि टर्बाईन। आपल्या सर्वांना कल्पना आहे, मगाशी आपण चर्चा केली त्याप्रमाणे विद्युत चुंबकीय प्रवर्तन जे आहे हे विद्युत निर्मिती करण्यासाठी कारणीभूत असतं। अर्थात या सगळ्या प्रक्रियेमध्ये टर्बाईनचा रोल अत्यंत महत्त्वाचा असतो।
जनित्र जर फिरवायची असतील तर आपल्याला टर्बाईनची गरज असते, आणि टर्बाईन फिरवायचं असेल तर आपल्याला सुयोग्य अशा ऊर्जेच्या स्रोताची आवश्यकता असते. म्हणजे सर्व घटक एकमेकावर आधारलेले आहेत, आणि म्हणून इथं प्रवाह आकृतीमध्ये याची आपल्याला चर्चा केलेली पाहायला मिळेल. टर्बाईन फिरवण्यासाठी सुयोग्य असा ऊर्जेचा स्रोत ज्यावेळेस आपण वापरू त्याच वेळेस टर्बाईन फिरणार आहेत. आता टर्बाईन फिरवायचे म्हणल्यानंतर प्रचंड शक्ती असणारं ऊर्जेचं स्रोत आपल्याला वापरावं लागणार आहे. जेव्हा हे फिरतील तेव्हा जनित्र कार्यान्वित होणार आहे, आणि मग आपल्याला विद्युत ऊर्जा मिळणार आहे. आता हे कार्य कसं चालतं या मुद्द्याची थोडक्यात जर आपण चर्चा या ठिकाणी केली तर इथं एक आकृती दाखवलेली आहे. या आकृतीमध्ये वाफेवर चालणारं टर्बाईन यंत्र, याला आपण झोत यंत्र म्हणूया. अत्यंत साधी रचना आहे याची. ही पाती दिसत आहे, हे गोलाकार दिसतं, हे चाक आहे, आणि मधला हा शाफ्ट म्हणजे अक्षीय दांडा म्हणूया आपण त्याला. आणि पाईपाच्या साह्यातनं वरून येणारी ही वाफ आहे, उच्च वेगाने बाहेर पडणारी वाफ जेव्हा पात्यावर आदळते तेव्हा हे पातं पुढं ढकललं जातं, मागचं पातं या ठिकाणावर येतं, त्याला पुन्हा वाफ दाब देते, आणि त्यामुळे हे संपूर्ण टर्बाईन जे आहे ते चक्राकार मार्गाने फिरायला लागतं. अर्थात हे ज्यावेळेस फिरत असतं तेव्हा याचा अक्षीय दांडा ह्या जनित्राला जोडलेला असतो. आता आपण जनित्राची रचना समजून घेऊया. आता या जनित्रामध्ये काय आहे तर इथं तुम्हाला आतमध्ये दिसतोय तो फिरणारा चुंबक आहे. मग आपण पाहिलं दोन, तर एक तर चुंबक फिरेल किंवा तारेचं वेटोळं फिरेल. या आकृतीमध्ये जी चुंबक आहे ही चुंबक फिरणारं आहे, आणि ही जी तारेचं वेटोळं आहे हे स्थिर असणारं आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळेस चुंबक फिरायला सुरुवात होईल तेव्हा या ठिकाणी विद्युत ऊर्जा निर्मितीला आलेली आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात या सगळ्या मुद्द्यांची चर्चा करताना विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी जनित्राची अत्यंत गरज आहे. पण जनित्र जर चालवायचं म्हणलं तर त्या ठिकाणी टर्बाईनशिवाय जनित्र कार्यान्वित होऊ शकणार नाही. म्हणून या दोन्ही घटकांचा अत्यंत महत्त्वाचा गरज, आणि त्यासाठी आवश्यक असणारा ऊर्जेचा स्रोत, असा एक एक ऊर्जा स्रोत घेत आपण या प्रकरणांतर्गत माहिती पाहणार आहोत. पुढची स्लाईड तुमच्या समोर आलेली आहे. यामध्ये औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जेची निर्मिती कशी करायची. आता या शब्दामध्ये सर्व आलेले. औष्णिक म्हणजे उष्णता. वाफेवर चालणारं टर्बाईन या तत्वामध्ये औष्णिक ऊर्जेचा वापर करून विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. अर्थात या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं इंधन जे वापरलं जातं तो म्हणजे कोळसा. कोळशाचं ज्वलन करून उष्णतेची निर्मिती केली जाते, आणि बॉयलरमधलं जे पाणी आहे ते तापवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. पाण्याचं रूपांतर उच्च तापमानाच्या आणि उच्च दाबाच्या वाफेमध्ये केलं जातं, आणि ही जी वाफ आहे मग अशी आकृती दाखवली त्याप्रमाणे ही वाफ टर्बाईनवर नेऊन आदळवली जाते. त्यावेळेस टर्बाईन फिरतात, आणि त्यामुळं टर्बाईनला जोडलेलं जे जनित्र आहे मग अशा मी शाफ्ट दाखवला होता तुम्हाला, जो अक्ष ॲक्सेल म्हणू आपण, तो फिरला की जनित्र फिरायला सुरुवात होते, आणि जनित्र ज्यावेळेस फिरेल त्याच वेळेस विद्युत निर्मिती होईल. आता या सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व याच्यामध्ये मी सरळ ही फ्लो चार्टमध्ये सांगितलं आहे तुम्हाला, की इंधन म्हणून कोळसा वापरला आहे. पाण्यापासून वाफेची निर्मिती केल्यावर वाफेच्या माध्यमातून टर्बाईन फिरवलेत, आणि तिथं जनित्र कार्यान्वित करून विद्युत ऊर्जा मिळवली. हा सरळ प्रवाह झाला. पण यामध्ये एक महत्त्वाचा बाब औष्णिक ऊर्जेच्या प्रकल्पामध्ये आपण विचारात घेण्यासारखा आहे. जेव्हा वाफ या ठिकाणी येते तेव्हा ती इथून संगणन यंत्रणाच्या साह्यानं वाफेचं रूपांतर पाण्यात केलं जातं, आणि नंतर मग ती पुन्हा बॉयलरमध्ये सोडली जाते. म्हणजे ही चक्राकार मार्गाने वाफेचं पाणी पुन्हा पाण्याची वाफ असं चक्र हे सतत चालू असतं, आणि म्हणून या ठिकाणी उष्णतेचा आधार घेऊन आपण ऊर्जा निर्माण करत असतो. याचा संपूर्ण आराखडा आपल्याला पुढच्या स्लाईडमध्ये पाहायला मिळेल. आता हे सर्व क्रिया घडत असताना ऊर्जा रूपांतरण ही क्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. आपण मगाशी पाहिलं की कोळसा हे इंधन म्हणून वापरलं होतं, तर या ठिकाणी कोळशामध्ये रासायनिक ऊर्जा असते. पाणी जे तापवलं तेव्हा त्या ठिकाणी औष्णिक ऊर्जा निर्माण झाली. पाणी तापवल्यावर वाफ निर्माण झाली, वाफेमध्ये गतिज ऊर्जा निर्माण झाली. गतिज ऊर्जेमुळे टर्बाईनमध्ये चक्र फिरली तेव्हा गतिज ऊर्जा निर्माण झाली, आणि मग विद्युत ऊर्जेचं निर्मिती झाली. आता ह्या घटकामध्ये ऊर्जेचं रूपांतरण कसं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा रासायनिक ऊर्जा जी होती कोळशामधली तिचं रूपांतर औष्णिक ऊर्जेमध्ये झालं. म्हणजे ज्या ठिकाणी आपण पाणी तापवलं, उष्णतेच्या साह्याने पाणी तापवलं, ह्याच औष्णिक ऊर्जेचा
वापर करून औष्णिक ऊर्जेचं रूपांतर आपण वाफेमध्ये केलेलं. म्हणजे थोडक्यात काय, तर वाफ त्या ठिकाणी गतिमान झाली म्हणून गतिज ऊर्जेत रूपांतर झालं. वाफेतल्या गतिज ऊर्जेचं रूपांतर टर्बाईन फिरवण्यासाठी झालं, म्हणजे टर्बाईनमधली गतिज ऊर्जा निर्माण झाली आणि त्यानंतर आपल्याला विद्युत ऊर्जा मिळाली. थोडक्यात काय, तर एका प्रकारची ऊर्जा दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये रूपांतरित केली जाते. आता या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतरणामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा ऊर्जेचा स्रोत या ठिकाणी वापरलेला आहे तो उष्णता, आणि म्हणून त्याचं टायटल देतानाच औष्णिक विद्युत केंद्र असं त्याला आपण म्हणलेलं आहे. पुढच्या स्लाईडमध्ये आपल्याला या संपूर्ण केंद्राचा आराखडा अभ्यासायचा आहे. आता हा आराखडा अभ्यासत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता आहे, त्यामध्ये 4 घटक आपल्याला विचारात घ्यायचे. त्या 4 घटकांमध्ये त्याच्या केंद्रभागी असणारा बॉयलर, टर्बाईन, जनित्र आणि संगणन यंत्र, ह्या रचना आपल्याला या आकृतीमध्ये पाहायच्या आहेत. आपल्याला इथं पाहायला मिळेल पहा, या ठिकाणी जे दिसतंय हा बॉयलर आहे, त्यानंतर इथं हे टर्बाईन जोडलेले आहेत, इथं जनित्र आहे आणि हे सगळं युनिट जे आहे बाजूला दाखवलेलं याला कूलिंग टॉवर म्हणलेलं आहे आपण. अर्थात या ठिकाणी आपण त्याला संगणन यंत्र असं मराठीमध्ये म्हणणार आहोत. आता मगाशी जे सांगितलं की कोळसा जाळला जातो, आता इथं इंधन जे आहे, इंधन इथं टाकलं जातं, उच्च हवा मध्ये दाबाच्या साह्याने इथं ज्वलन घडवून आणलं जातं कोळशाचं, आणि मग त्यातनं जो धूर निर्माण होईल तो धूर इथनं धुराड्याच्या साह्याने, हा जो मनोरा दिसतोय हा मनोराच्या साह्यानं तो हवेमध्ये सोडला जाईल. आता इंधनानं, हे जे इंधन आहे हे इंधन ज्यावेळेस धूर निर्माण करते तेव्हा प्रदूषणाचा मुद्दा साहजिकच आपल्याला पुढे त्याचा अभ्यास करायचाच आहे. धुराड्यामधनं मग निर्माण झालेला जो धूर आहे तो हवेमध्ये सोडला जातो. अर्थात होतं काय इथं, आता ज्यावेळेस इंधन तापवलं जातं तेव्हा यामध्ये इथं हा जो भाग दिसतोय आपल्याला हा बॉयलरचा भाग आहे. ह्या बॉयलरमधलं जे पाणी आहे ते पाणी तापायला सुरुवात होते. अर्थात उच्च दाबाला आणि उच्च तापमानाला पाणी तापल्यामुळं टर्बाईन फिरवले जातात आणि त्या ठिकाणी वाफेचं तापमान आणि दाब यांच्या साह्यानं उष्णता जी आहे ती उष्णता पुढे ढकलली जाते. अर्थात आपल्याला उष्णतेचं रूपांतर वाफेत झालेलं असते सांगण्याची आवश्यकता नाही. ही जी वाफ आहे ही ज्यावेळेस टर्बाईनमध्ये येते तेव्हा प्रचंड दाबाखाली ती आलेली असते, तिच्यामध्ये गतिज ऊर्जा प्राप्त झालेली असते, ती टर्बाईनच्या पात्यावर जाऊन आदळते आणि टर्बाईनचा हा जो शाफ्ट आहे इथला तो कार्यान्वित होतो, फिरायला लागतो. अर्थात त्याला जनित्र जोडलं असल्यामुळे जनित्राच्या आतमधलं चुंबक फिरायला लागतं आणि जनित्र आपलं कार्य या ठिकाणी चोखपणे बजावतं की विद्युत ऊर्जेची निर्मिती करते. आता ह्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस आपण पाण्याची वाफ करून ह्या टर्बाईनवर आदळवतो आहे तेव्हा ती इथे येते, ज्याला आपण संगणन यंत्र म्हणूया, कूलिंग टॉवर. बाष्प आणि उष्ण हवा या 2 मुद्द्यांची या ठिकाणी कूलिंग टॉवरमध्ये चर्चा केलेली आहे. वाफेतील उष्णता काढून घेण्याचं काम जे आहे ते संगणन यंत्र करतं. या भागामध्ये खालच्या बाजूला कूलिंग टॉवर बसवलेलं असतं, ज्यामध्ये थंड पाणी आपल्याला इथं खालच्या बाजूला लिहिलेलं आहे. या ठिकाणावरून गरम आलेलं पाणी इथं थंड होणार आहे आणि पुन्हा हे पाणी जे आहे ते या रूपानं पंपाच्या साह्याने पुन्हा एकदा ते बॉयलरमध्ये सोडलं जाणार आहे. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे, मग अशी आपण फ्लोचार्ट पाहिला सेम त्या प्रकारे वारंवार पाण्याची वाफ वाफेचं पाणी, पाण्याची वाफ वाफेचं पाणी याप्रमाणे सतत ती प्रक्रिया चालू राहणार आहे आणि औष्णिक विद्युत निर्मिती त्या ठिकाणी होणार आहे. आता याला औष्णिक असा शब्द का दिला याची आपल्याला थोडीशी कल्पना आलेली असेल. पुढच्या स्लाईडला आपण जाऊया. आता पुढच्यामध्ये आत्ता आपण जी चर्चा केली औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या संदर्भातली, यामध्ये काही समस्या आहेत. या समस्यांचा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. कोळशाच्या ज्वलनामुळं मगाशी मी दाखवली आकृती, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धुराचा लोट निर्माण होतो की ज्या धुरामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यासारखे आरोग्याला घातक ठरणारे वायू आहेत हे वातावरणामध्ये उत्सर्जित केले जातात आणि त्यामुळं या ठिकाणी हवेचं प्रदूषण होण्यास हा प्रकल्प कारणीभूत ठरू शकतो. ही एक मोठी समस्या या प्रकल्पांतर्गत आहे. दुसऱ्या समस्येचा जर आपण विचार केला तर कोळशाच्या ज्वलनामुळं उत्सर्जित वायूचं
काही इंधनाचे सूक्ष्म कण वातावरणामध्ये सोडले जातात. आता हे जे कण आहेत वातावरणात ज्यावेळेस सोडले जातात तेव्हा आपल्या श्वसन मार्गेतनं आपल्या शरीरामध्ये येतात आणि गंभीर स्वरूपाचा आजार त्यापासून आपल्याला उद्भवू शकतो. ही सुद्धा समस्या या प्रकल्पाच्या अंतर्गत आपल्याला होऊ शकते. यामध्ये वापरलं जाणारं जे इंधन आहे अर्थात कोळसा हा भूगर्भातनं आपल्याला उपलब्ध होत असतो आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की भूगर्भातले जे नैसर्गिक साठे आहेत ते मर्यादित आहे आणि मग भविष्य काळामध्ये अशा स्वरूपाची विद्युत निर्मिती करायची म्हणलं तर कोळशाची उपलब्धता याच्यावर मर्यादा येते. या समस्या आपल्याला औष्णिक प्रकल्पामध्ये पाहायला मिळतील. या उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक फ्लॅश आऊट केलेलं आहे, थोडंसं वाचा तुम्ही त्या ठिकाणी की आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये कुठं कोणत्या प्रकारच्या औष्णिक प्रकल्प राबवला जातो आणि किती प्रकारची ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण केली जाते. आपण पुढच्या स्लाईडकडे जाऊया. यामध्ये आपल्याला आत्ता पुन्हा एकदा चर्चा करायची, मगाशी आपण औष्णिकवर संपूर्ण चर्चा केली. आता आपल्याला जी चर्चा करायची आहे ती चर्चा आहे अणु ऊर्जेवर आधारित असणारे जे विद्युत आहे त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. अणु हा शब्द यापूर्वी आपण बऱ्याचशा इयत्तांमध्ये आपण अगदी 6वी ते 9वीच्या इयत्तेपर्यंत हा शब्द ऐकलेला असेल आपल्याला. ह्या अणूच्या साह्याने ऊर्जा कशी निर्माण केली जाते हा या टॉपिकमधला महत्त्वाचा मुद्दा आहे. अणु ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मितीचं जे केंद्र आहे ज्यामध्ये जनित्र फिरवण्यासाठी वाफेवर चालणारं टर्बाईनच वापरलं जातं. म्हणजे मागची जी रचना आहे सेम जशीच्या तशी पुढं आलेली. मग इथं बदललं काय आहे तर या ठिकाणी युरेनियम आणि प्लुटोनियम यासारख्या अणूंचा वापर अणुकेंद्रकाच्या विखंडनातून, ज्याला फिजन असं म्हणतात, निर्माण झालेल्या उष्णतेचा वापर या ठिकाणी ऊर्जा म्हणून केला जातो. आणि मग पुढची जी प्रक्रिया जशी आहे की पाण्यापासून उच्च तापमानाची दाब निर्माण केला जातो, तो टर्बाईनवर टाकला जातो, टर्बाईन फिरवले जातात, जनित्र कार्यान्वित होऊन विद्युत निर्मिती केली जाते. हे सगळे मुद्दे जसेच्या तसे पुढे आलेले आहे. महत्त्वाचा स्रोत कोणता आहे या ठिकाणचा तर आपण इंधन बदललेलं आहे. इथं दिलेलं आहे पहा, युरेनियम आणि प्लुटोनियम हे जे 2 इंधन आपण इथं वापरणार आहोत यांच्या अणूंच्या संदर्भातला अभ्यास आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये करायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय तर अणु विभाजनासाठी इथं अणुभट्टी वापरलेली आहे. अणुचं विभाजन कसं होतं आपण पुढच्या मध्ये डिटेल पाहू. ज्यावेळेस अणुचं विभाजन केलं जातं त्यावेळेस त्या ठिकाणी औष्णिक ऊर्जा निर्माण केली जाते. त्याच्या साह्याने बॉयलरमधलं पाणी तापवलं जातं, पाण्यापासून वाफेची निर्मिती केली जाते. त्यानंतर वाफेच्या साह्याने टर्बाईन कार्यान्वित होतात आणि टर्बाईन कार्यान्वित झाले की त्याला जोडलेले जनित्र कार्यान्वित होऊन विद्युत ऊर्जा निर्मिती देते. हा जो निळा प्रवाह आहे हा अगदी सरळ आहे, पण इथं वाफेचं पुन्हा एकदा पाण्यात रूपांतर केलं जातं. आपण याला मगाशी म्हणलं होतं संगणन प्रक्रिया की वाफेचे पाणी करणे, पाणी पुन्हा बॉयलरमध्ये सोडून त्याची वाफ करणे. इथं सुद्धा पुन्हा एकदा चक्राकार मार्गाने चालणार आहे. म्हणजे हा जो भाग आहे हा जसाच्या तसा पुढं आलेला आहे. बदललं काय आहे ते फक्त इंधन. मग या इंधनामध्ये भंजनाची क्रिया कशी होते हे आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहणार आहोत. यामध्ये पहिल्यांदा आपण त्याचा ऊर्जेचं रूपांतरण कसं होतं त्याचा अभ्यास करूया. इथं सुद्धा अणूतली ऊर्जा हा एक फक्त वेगळा घटक आला आहे. पुढचा प्रवाह जसाच्या तसा आपल्याला पाहायला मिळेल. अणूमध्ये विभंजनाच्या साह्याने ऊर्जा निर्माण केली जाते. त्या ऊर्जेच्या साह्याने औष्णिक ऊर्जा निर्माण केली जाते. औष्णिक ऊर्जेचं रूपांतर वाफेतल्या गतिज ऊर्जेमध्ये केलं जातं. वाफेतल्या गतिज ऊर्जेचं रूपांतर टर्बाईनमधल्या गतिज ऊर्जेत केलं जातं आणि त्यानंतर विद्युत ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. थोडक्यात काय तर अणु विद्युत निर्मिती केंद्रामध्ये ऊर्जा रूपांतरण कसं होतं, एका प्रकारची ऊर्जा दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये कशी रूपांतरित केली जाते या मुद्द्याची इथं चर्चा केलेली आहे. आपण पुढच्या स्लाईडकडे जाऊया. पुढच्या स्लाईडमध्ये आपल्याला केंद्रकीय विखंडन म्हणजे मगाशी मी सांगितलं की ही प्रक्रिया काय असते हे आपल्याला समजावून घ्यायचे. याला शृंखला अभिक्रिया असं सुद्धा म्हणतात. आकृतीच्या साह्याने मी या ठिकाणी स्पष्ट करून सांगतो तुम्हाला. या ठिकाणी हा जो पहिला भाग दिसतोय हा युरेनियम 235 आहे. यावर हा एक न्यूट्रॉन याचा मारा केलेला आहे. ज्यावेळेस एक न्यूट्रॉन युरेनियमच्या अणुकेंद्रकावर त्याचा मारा केला जातो तेव्हा त्यातून युरेनियम 236ची समस्थानिकं निर्माण होतात, ज्याच्यामध्ये बेरियम आणि क्रिप्टॉन
हे दोन महत्त्वाचे घटक. इथं वरच्या बाजूला आपल्याला बेरियम पाहायला मिळेल आणि खाली आपल्याला क्रिप्टॉन पाहायला मिळेल. इथं जो पिंक कलरमध्ये दिसतोय तो बेरियम आहे आणि खाली हिरव्या रंगात दिसते तो क्रिप्टॉन आहे. याचं विखंडन ज्यावेळेस होतं, या खंडनामधनं 3 न्यूट्रॉन त्या साखळीतनं बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. फार महत्त्वाची प्रक्रिया आहे. आणि याचबरोबर 200 MeV एवढी ऊर्जा यातनं बाहेर पडलेली असते. या अभिक्रियेमध्ये निर्माण झालेले 3 न्यूट्रॉन अशाच प्रकारे अजून 3 युरेनियम 235 वर जर आपण नेऊन आदळवले तर त्याचं विखंडन होऊन मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मुक्त होते आणि यामध्ये पुन्हा एकदा केंद्रकाचं विभाजन होऊन युरेनियम 236 याची समस्थानिकं, ज्यामध्ये पहिला बेरियम आणि दुसरा क्रिप्टॉन, याचबरोबर 3 न्यूट्रॉन आणि 200 MeV एवढी ऊर्जा प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळते. हे प्रत्येक न्यूट्रॉनच्या संदर्भामध्ये या ठिकाणी युरेनियमचं अणू घेऊन त्याच्यावर आपण त्याचा मारा करतो आणि त्यातनं पुन्हा त्याची समस्थानिकं निर्माण होतात. ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पूर्ण नियंत्रणामध्ये घडवून आणली जाते आणि यात अणु ऊर्जा केंद्रामध्ये साखळी प्रक्रिया जी आपण पाहतो ही नियंत्रित स्वरूपाची असल्यामुळे त्याच्यामध्ये उष्णता ऊर्जेच्या साहाय्याने विद्युत ऊर्जा निर्माण केली जाऊ शकते. अर्थात यासाठी उष्णता निर्माण करण्यासाठी आपण फक्त बदलतोय का, तर अणूचं विखंडन ही प्रक्रिया आपण त्या ठिकाणी राबवतोय आणि त्यातून मग शृंखला निर्माण होऊन पुढचं जे वर्किंग आपण मागं पाहिलं की ऊर्जेचा स्रोत वापरला जातो, टर्बाईन कार्यान्वित होतात, जनित्र फिरले जातात, त्यानंतर विद्युत ऊर्जा निर्माण होते. फक्त ही जी ऊर्जा ही अणूच्या साहाय्याने घडवून आणली जाते. या ठिकाणी युरेनियम 235 हा ऊर्जेचा स्रोत म्हणून आपण वापरतो आणि म्हणून याला अणुविखंडनातून निर्माण झालेली विद्युत ऊर्जा असं आपण म्हणणार आहोत. पुढच्या स्लाईडमध्ये अणुऊर्जेवर आधारित जो विद्युत निर्मिती केली जाते या प्रकल्पाचा हा केंद्राचा जो आहे तो आराखडा आपल्याला पाहायला मिळेल. या आराखड्यामध्ये इथला जो भाग आहे, आत्ता आपण चर्चा केली त्या संदर्भातला हा भाग आहे, ज्याला आपण अणुभट्टी म्हणूया. यामध्ये नियंत्रित कांड्या दिसतील आपल्याला. यामध्ये युरेनियम 235च्या अणूवर न्यूट्रॉनचा मारा करून नियंत्रित स्वरूपाची शृंखला निर्माण केली जाते. त्यातनं निर्माण झालेली जी ऊर्जा आहे ती औष्णिक ऊर्जा या ठिकाणी बसवलेले जे वाफेचं निर्मितीचं यंत्र आहे त्यामध्ये आणली जाते आणि इथून वाफ निर्मिती करणाऱ्या यंत्रामधनं पाण्याची वाफ जी आहे ही टर्बाईनवर आणून आदळली जाते आणि टर्बाईनवर आदळली पाण्याची वाफ हा थोडक्यात बॉयलर म्हणून आपण काम करणार आहोत आणि इथून आलेली उष्णता इथं पाण्याला तापवणार, पाण्याची वाफ होणार, इथं टर्बाईनकडे ती येणार. आता टर्बाईनची चक्र ज्यावेळेस फिरायला लागतील तेव्हा याला इथं जनित्र जोडलेलं असतं. हे जनित्र कार्यान्वित होणार आहे आणि त्यानंतर विद्युत ऊर्जा निर्माण होणार आहे. अर्थात इथं ज्यावेळेस पाण्याची वाफ येऊन आदळते, टर्बाईन कार्यान्वित करते, तेव्हा ह्या वाफेला संगणनाची क्रिया केली जाते. इथंसुद्धा कूलिंग टॉवर जोडलेला आहे आणि मग हे संगणन वाफेचं पाण्यात रूपांतर करणार आहे. संगणन यंत्राने वाफेचं जे पाणी केलेलं आहे ते पंपाच्या साहाय्याने पुन्हा बॉयलरमध्ये सोडलं जाणार आहे. म्हणजे हे जे चक्र आहे इथंही पुन्हा जसंच्या तसं पुढं आलेलं आहे. ह्या संपूर्ण याच्यामध्ये फक्त बदललं काय आहे तर ऊर्जेचा जो स्रोत आहे तो आपण या ठिकाणी युरेनियमचं अणू घेतलेला आहे. याचा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला विचारात घेतला तर आपण मगाशी जे औष्णिक पाहिलं होतं त्यामध्ये इंधन आपण कोळसा वापरलेला होता, पण यामध्ये आपण अणू वापरत असल्यामुळे प्रदूषणासारखी जी समस्या आहे ही समस्या या ठिकाणी निर्माण होत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आपल्याला विचारात घेण्यासारखा आहे. पुढच्या स्लाईडकडे आपण येतो. यामध्ये काही समस्या आहेत. अणुऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये आण्विक इंधन म्हणजे जे अणूचं विखंडन आहे ते झाल्यानंतर तयार होणाऱ्या पदार्थामधून धोकादायक आण्विक प्रारण, आपण ज्याला किरणं म्हणूया, ज्याला आण्विक कचरासुद्धा संबोधलं जातं, त्याची विल्हेवाट कशी लावायची हा आज शास्त्रज्ञांपुढे जटिल प्रश्न आहे. ही एक समस्या या वीज निर्मितीमध्ये समस्या आहे. त्याचबरोबर अणुऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये जर अपघात झाला तर त्यातून बाहेर पडणाऱ्या आण्विक प्रारणांमुळे जीवितहानीसुद्धा होण्याची शक्यता असते. या समस्या या अणुऊर्जा निर्मितीच्या केंद्रामध्ये होऊ शकते.
आपण पुढच्या स्लाईडकडे जाणार आहोत. यामध्ये आपल्याला नैसर्गिक वायू हा मुद्दा विचारात घ्यायचा आहे. अर्थात आपला टायटलच आहे नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतरण. आपण पहिला कोळशावर चालणारा, दुसरा पाहिला अणूवर, आता तिसरा नैसर्गिक वायूवर आधारित कशा प्रकारे कार्य केलं जातं या मुद्द्याची आपण थोडक्यात चर्चा करू. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत संचामध्ये मुख्यतः 3 भाग केलेले असतात. यामध्ये महत्त्वाचा भाग जो असतो तो म्हणजे कंप्रेसर. आता कंप्रेसरचा वापर कशासाठी केला जातो, तर जो गॅस आहे नैसर्गिक वायू तो उच्च दाबाने पुढे ढकलला जावा यासाठी या कंप्रेसरचा वापर केला जातो. आपण इथं दाखवलेलं आहे पहा, उच्च दाबाची हवा आतमध्ये सोडावी आणि तेथे जो असणारा नैसर्गिक वायू आहे, वायू आणि हवा एकत्र येऊन त्याचं ज्वलन व्हावं आणि मग ज्वलन झाल्यानंतर त्या कप्प्यामधून अति उच्च दाबानं आणि तापमानाचा उच्च दाबासह जो वायू आहे तो बाहेर पडणार आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे पुढची क्रिया चालू होणार आहे की टर्बाईनची पाती त्या ठिकाणी फिरवली जाणार आहे. मग टर्बाईनला जोडलेलं जे जनित्र आहे ते कार्यान्वित होणार आहे आणि तदनंतर नैसर्गिक वायूच्या मदतीने विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जाणार आहे. या ठिकाणी नैसर्गिक वायूच्या मदतीने आपण विद्युत निर्मिती करू शकतो, हा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. खाली इथं प्रवाह आकृती दाखवलेली, त्यात ही इथून पुढची प्रवाह आकृती सारखीच आहे, पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे नैसर्गिक वायूमधली रासायनिक ऊर्जा जी आहे, ह्या रासायनिक ऊर्जेचं नैसर्गिक वायूच्या ज्वलनानं निर्माण झालेल्या गतिज ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं आणि ह्या गतिज ऊर्जेचं टर्बाईनमधल्या गतिज ऊर्जेत रूपांतर केलं जातं आणि त्यानंतर त्याची विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं. म्हणजे थोडक्यात ऊर्जा रूपांतरण म्हणजे काय, तर एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत याही ठिकाणी केलं जातं. आपण पुढच्या स्लाईडकडे येऊया. या नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती करणारा केंद्राचा जो आराखडा आहे त्या आराखड्याची चर्चा आपल्याला इथं करायची आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आराखडामध्ये वापरलेला घटक महत्त्वाचा आहे, इंधन. तर इंधन म्हणून आपण या ठिकाणी वापरलेला आहे नैसर्गिक वायू आणि त्या वायूवर योग्य पद्धतीने नियंत्रण आणि दाब निर्माण करण्यासाठी वापरलेली आहे हवा आणि त्यासाठी वापरलेला कंप्रेसर. ह्या दोनच घटकांचा जर आपण थोडासा वेगळा विचार केला तर बाकी सगळं या ठिकाणी मागच्यासारखंच आहे. फक्त या ठिकाणी एक ज्वलन कक्ष म्हणून नवीन मुद्दा आलेला आहे. आता कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती संचामध्ये नैसर्गिक वायू चालणाऱ्या संचाची कार्यक्षमता अधिक असते. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला फरकामध्ये इथं विचारात घेण्यासारखा आहे. नैसर्गिक वायूमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सल्फर हा घटक नाही आणि त्यामुळे ज्वलनातून प्रदूषण जे आहे ते प्रदूषण अत्यंत कमी प्रमाणावर निर्माण होत असतं आणि म्हणून हा थोडासा प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून विचारात घेण्याचा मुद्दा आहे. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा जो आराखडा आहे बाकी सेम मागच्याप्रमाणे कार्यान्वित असतो. फक्त या ठिकाणी एवढा जो भाग आहे हा भाग आपल्याला वेगळा पाहायला मिळेल. इंधन म्हणून आपण नैसर्गिक गॅस वापरणार आहे, कंप्रेसरच्या साहाय्याने ते ज्वलन कक्षामध्ये सोडणार आहे. तो गॅस ज्यावेळेस टर्बाईनवर येऊन आदळेल त्यावेळेस अनेक प्रकारचे बाहेर पडणारे उष्ण वायू आहेत, हे वायू बाहेर जाणार आहे आणि पुढे मग टर्बाईन कार्यान्वित होणार आहे. टर्बाईन कार्यान्वित झालं की जनित्र कार्यान्वित होणार आहे आणि त्यातून मग विद्युत ऊर्जा निर्मितीला येणार आहे. थोडक्यात नैसर्गिक वायूच्या साहाय्याने सुद्धा आपण विजेची निर्मिती करू शकतो. पुढच्या स्लाईडला आपण जाऊया. विद्युत निर्मिती प्रक्रिया जी आहे, आपण आत्तापर्यंत 3 मुद्दे अभ्यासले, यामध्ये त्याचा सहसंबंध आपण पर्यावरणाबरोबर जोडू शकतो का? अर्थात याच्यात काही मुद्द्यांची चर्चा करणं गरजेचं आहे. आपण मगाशी म्हणलं की कोळसा, नैसर्गिक वायू यासारखी इंधनं आपण वापरलेली आहे. तर या खनिज इंधनांच्या ज्वलनातून काही घटक वायूंची निर्मिती होत असते किंवा काही कण वातावरणामध्ये सोडले जातात, मिसळले जातात आणि त्यामुळं हवा प्रदूषित होती. ही एक समस्या या ठिकाणी आपण यामध्ये विचारात घेणं गरजेचं आहे. इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड सारख्या विषारी वायूची निर्मिती होत असते, ज्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचे वातावरणातले जे प्रमाण आहे ते जर वाढलं तर अर्थातच त्याचा पर्यावरणावर दूषित परिणाम होणार आहे. जागतिक तापमान वाढ हे त्याचंच एक उदाहरण आहे.
पेट्रोल असेल, डिझेल असेल, कोळसा असेल, या सगळ्यांच्या ज्वलनामधून नायट्रोजन ऑक्साईड जो आहे ज्वलनामधून कार्बन मोनॉक्साईडसारखा वायू बाहेर पडत असतो आणि त्यामुळे वातावरण दूषित होत असतं. त्याचबरोबर हवेमध्ये असणारा नायट्रोजन डायऑक्साईड जो आहे, यामध्ये आम्लवर्षासारखं उदाहरण आपल्याला विचारात घेता येईल. जीवाश्म इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून सुद्धा धुळीचे जे कण आहेत ते हवेमध्ये सोडले जातात आणि त्यामुळे हवा प्रदूषित होत असते. थोडक्यात या सगळ्या घटकांमध्ये दम्यासारख्या श्वसनाचे विकार निर्माण करण्याला कारणीभूत आहेत आणि म्हणून पर्यावरणाबरोबर आपल्या मानवी जीवसृष्टीलासुद्धा किंवा सजीवसृष्टीलासुद्धा त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर दुसऱ्या मुद्द्यामध्ये जर आपण चर्चा केली तर कोळसा, खनिज तेल ज्यामध्ये पेट्रोल, डिझेल, रॉकेल असेल आणि नैसर्गिक वायू ज्याच्यामध्ये LPG असेल किंवा CNG वायू असेल, ही सारी जीवाश्म इंधनं, ज्याला आपण खनिज इंधनं म्हणूया, ही तयार होण्यासाठी लाखो वर्षे लागलेली आहेत. शिवाय भूगर्भातले यांचे साठे मर्यादित आहेत आणि त्यामुळं भविष्य काळामध्ये हे साठे संपून जाण्याची एक भीती आहे. आणि मग ज्या वेगाने हे इंधन साठे आपण वापरत आहोत त्या वेगाने कोळशाच्या जागतिक साठ्याचा जर आपण विचार केला तर 200 वर्षात जर नैसर्गिक वायूचे साठे 200 ते 300 वर्षात संपू शकतात. म्हणजे कोळसा 200 वर्षांनी आणि नैसर्गिक वायूंचे साठे 200-300 वर्षांनी संपू शकतात. हा एक पर्यावरणाला त्यापासून धोका पोहोचू शकतो. तिसऱ्या मुद्द्याची चर्चा जर आपण केली तर त्यामध्ये आण्विक कचऱ्याच्या संदर्भामध्ये समस्या आलेली आहे. मगाशी आपण युरेनियमसारख्या आण्विक प्रकल्पाचा विचार केला त्यावेळेस आण्विक कचरा निर्मितीला येतो किंवा त्या ठिकाणी अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असते, याची चर्चा आपण केलेली होती. तर या सगळ्यांमध्ये विद्युत ऊर्जा पर्यावरण स्नेही आहे का असे आपल्याला म्हणता येईल हे आपण म्हणजे निश्चितच नाही हे आपण ठरवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात पर्यावरणासाठी या आपण 3 ज्या ऊर्जांच्या निर्मितीची माहिती पाहिली ती अत्यंत योग्य आहे असं म्हणता येणार नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो प्रकल्प ज्याच्यापासून आपण वीज निर्माण करतो तो म्हणजे जलविद्युत. वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा अथवा साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जा हा अत्यंत पारंपरिक असणारा ऊर्जेचा स्रोत आणि याचाच वापर जलविद्युत केंद्रामध्ये केला जातो. आपल्या सर्वांना कल्पना आहे की धरणाचं जे पाणी असतं या धरणाच्या पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा साचवलेली असते. ज्यावेळेस धरणाचं पाणी उच्च वेगानं स्थितीज ऊर्जेतनं त्याचं गतिज ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं आणि मग असं गतिमान असणारं पाणी धरणाच्या ठिकाणी उंच पाईपाच्याद्वारे पायथ्याशी बसवलेल्या टर्बाईनवर येऊन आदळवलं जातं आणि त्यानंतर या गतिज ऊर्जेचं रूपांतर टर्बाईनच्या चक्रामध्ये फिरवण्यासाठी कार्यान्वित केलं जातं. अर्थात टर्बाईन ज्यावेळेस गतिमान होणार आहे तेव्हा टर्बाईनला जोडलेली जी जनयंत्र आहेत ती आपोआपच कार्यान्वित होणार आहेत आणि मग या ठिकाणी विद्युत निर्मिती होणार आहे. अर्थात या ठिकाणी विद्युत निर्माण करण्यासाठी आपण स्रोत जो वापरलेला आहे तो आहे पाणी अर्थात जल आणि म्हणून याचं नाव ठेवताना जलविद्युत ऊर्जा स्रोत असं ठेवलेलं आहे. आता जलविद्युत केंद्रामध्ये जे विविध टप्पे आहेत या टप्प्याची खाली आपल्याला चर्चा केलेली पाहायला मिळेल. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा येतो तो म्हणजे पाण्यामध्ये जी ऊर्जा साठवलेली असते त्या स्थितीज ऊर्जेचं रूपांतर गतिज ऊर्जेत केलं जातं आणि मग ते पाण्यावर ज्यावेळेस पाणी जेव्हा गतिज ऊर्जेच्या साहाय्याने टर्बाईनवर आदळलं जातं तेव्हा टर्बाईनच्या साहाय्याने जनयंत्र कार्यान्वित होतात आणि त्यातून ऊर्जा निर्माण केली जाते. हे जे टप्पे आहेत हे टप्पे जलविद्युत केंद्रामध्ये आपण पाहिलेले असतील. अशा अनेक जलविद्युत केंद्रांमध्ये सध्या वीज निर्मिती केली जाते. कोयना हे सगळ्यात महत्त्वाचं जलविद्युत केंद्र आपल्या महाराष्ट्रामधलं आहे. त्याचबरोबर या जलविद्युत ऊर्जेमध्ये ऊर्जेचं रूपांतरण कसं केलं जातं. आता इथं बाकीचा मुद्दा जर आपण विचारात घेतला तर स्थितीज ऊर्जा पाण्याच्या अंगी असणारी जी स्थितीज ऊर्जा आहे त्या स्थितीज ऊर्जाचं वाहत्या पाण्यातल्या गतिज ऊर्जेत रूपांतर केलं जातं. ह्या गतिज ऊर्जेचं रूपांतर टर्बाईन फिरवण्याच्या गतिज ऊर्जेमध्ये केलं जातं आणि नंतर विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. म्हणजे या ठिकाणी सुद्धा एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि या जलविद्युत केंद्रामध्ये अशा स्वरूपाचं रूपांतरण झालेलं आपण पाहू शकतो. अर्थात
जलविद्युत निर्मिती केंद्र जे आहे ह्या केंद्राच्या आकृती आपल्याला या स्लाईडमध्ये पाहायची आहे. ह्या जलविद्युत निर्मितीच्या केंद्राचा हा आराखडा आपल्यासमोर आहे. ह्या आराखड्यामध्ये इथे हे दिसतं, या बाजूला हे धरण आहे. ह्या धरणाच्या खाली पायपाच्या साहाय्याने उच्च वेगाने पाणी इथं खाली बसवलेल्या टर्बाईनवर सोडलं जातं. आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी साठवलेलं पाणी आहे, यामध्ये स्थितीज ऊर्जा आहे. ते ज्यावेळेस वेगाने खाली येतं त्यावेळेस त्याला गतिज ऊर्जा प्राप्त होते. इथं शाफ्ट बसवलेले दिसत आहेत आपल्याला, टर्बाईनची चक्र म्हणूया आपण त्यांना. ती फिरायला लागली की इथं वर जनित्र बसवलेलं असतं, त्यातलं चुंबक फिरायला सुरुवात होते आणि मग जनित्र ज्यावेळेस कार्यान्वित होईल तेव्हा त्या पॉवर हाऊसमधनं ही ऊर्जा दुसऱ्या ठिकाणी वाहून नेली जाते. असं हे साधं सोपं जलविद्युत निर्माण करणाऱ्या केंद्राची आराखडा या ठिकाणी दाखवलेला आहे. पुढच्या स्लाईडवर आपण जाऊया. आता यामध्ये आपल्याला जलविद्युत निर्मिती करत असताना कुठल्याही प्रकारच्या इंधनाचं ज्वलन या ठिकाणी केलं जात नाही, हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि म्हणून साहजिकच आहे, जिथं ज्वलन होत नाही तिथं प्रदूषण होत नाही. परंतु मोठ्या प्रमाणावर होणारे लोकांचं विस्थापन, अर्थात धरणाच्या पाण्याखाली होणारं हे जे विस्थापन आहे, त्याचबरोबर धरणाच्या पाण्याखाली जाणारी जंगलं असतील, सुपीक जमीन असेल, पाण्यातील सूक्ष्मजीव असतील, ह्या जीवसृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून जलविद्युत केंद्र जी आहेत पर्यावरण स्नेही आहेत का, हा पुन्हा एकदा आपल्यासमोर प्रश्न पडेल. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं याची आपण चर्चा करणं गरजेचं आहे. यामध्ये दोन मुद्दे आपल्याला अभ्यासायचे. त्यामध्ये जलविद्युत निर्मितीचे फायदे काय आहेत आपण थोडक्यात अगदी स्पष्ट करूया. या ठिकाणी जलविद्युत केंद्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या इंधनाचं ज्वलन होत नाही. मगाशी आपण चर्चा केली, साहजिक आहे, ज्वलन नाही म्हणल्यावर प्रदूषण होत नाही. धरणात पुरेसा पाण्यासाठा जर असला तर वीज निर्मिती करणं शक्य आहे. म्हणजे पाण्याशिवाय विजेची निर्मिती होऊ शकत नाही. त्यानंतर वीज निर्मिती करत असताना धरणातून पाणी जर वापरलं गेलं तर पावसाळ्यामुळे धरण पुन्हा भरण्यास वीज निर्मिती अखंडपणे होऊ शकते. ह्या तीन मुद्द्यांची फायद्यामध्ये चर्चा केलेली आहे. परंतु जलविद्युत निर्मितीसमोरील काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची चर्चा आपण करणं गरजेचं आहे. धरणात साठवलेलं जे पाणी आहे त्याच्या पाठीमागं जसजसं पाणी साठत जाईल तशी पाण्याखाली जमीन जाणार आहे किंवा काही गावं त्यामुळं विस्थापित होणार आहे. आणि मग त्या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न असेल किंवा मोठ्या प्रमाणावर सुपीक जमीन जी आहे ती पाण्याखाली गेल्यामुळे धान्याची निर्मिती त्या ठिकाणी थांबलेली आहे. जंगलं पाण्याखाली गेल्यामुळे जंगलात राहणाऱ्या सजीवांचा अधिवास पाण्याखाली गेलेला आहे. या काही प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित राहतात. त्याचबरोबर वाहत्या पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळं पाण्यामध्ये जी जीवसृष्टी आहे त्याच्यावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम आपल्याला झालेला पाहायला मिळतो. म्हणजे प्रदूषण जर नसलं झालं तरी पर्यावरणाच्या दृष्टीतून सुद्धा इतर काही घटक ज्या अनुत्तरित प्रश्न म्हणूया आपण त्यांना, ते निर्माण झाल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही. आपण पुढच्या मुद्द्यावर येऊया ज्याच्यामध्ये पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती कशी केली जाते. आता पुढचा जो स्रोत आहे ऊर्जेचा तो अर्थात पवन म्हणजे हवा, वाऱ्याच्या साह्याने ऊर्जा कशी निर्माण केली जाते, विद्युत ऊर्जा कशी निर्माण केली जाते याची चर्चा आपण या स्लाईडमध्ये करणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की वाहत्या हवेमध्ये गती असते आणि ह्या गतीमुळं त्याला गतिज ऊर्जा प्राप्त झालेली असते. ह्या गतिज ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करून विद्युत निर्मिती कशी केली जाते ती आपल्याला या आकृतीच्या साह्याने पाहायला मिळणार आहे. अर्थात ह्या यांत्रिक ऊर्जेत ज्यावेळेस आपण त्याचं रूपांतरण करतो त्यावेळेस अनेक मुद्दे या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये पाणी उपसणं, दळण दळणे यासारख्या कामामध्ये त्याचा उपयोग फार पूर्वीपासून केला जात आहे. याच ऊर्जेचा वापर या कारणांबरोबर विद्युत ऊर्जेच्या निर्मितीसाठी सुद्धा आपण करू शकतो. वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचं रूपांतर यंत्राला जोडलेल्या टर्बाईनला केला जातो आणि तिथून ते टर्बाईन कार्यान्वित होऊन जनित्र कार्यान्वित केलं जातं. अर्थात या मुद्द्याची संपूर्ण चर्चा आपल्याला या टॉपिकमध्ये दिलेली आहे. मी जास्त सविस्तर यामध्ये न जाता आकृतीवर जास्त कॉन्सन्ट्रेशन करतो. या ठिकाणी आपल्याला दिसतोय तो वारा.
वारा ज्यावेळेस पवनचक्कीच्या पात्यांवर जाऊन आदळेल तेव्हा पवनचक्कीची पाती जी आहे ते फिरायला लागेल. त्या ठिकाणी एक मोठी बेरिंग बसवलेली आहे. इथे पण आपल्याला शाफ्ट पाहायला मिळतो आहे. अर्थात या शाफ्टला गिअरबॉक्स बसवलेले आहेत आणि पुढं आपण याला टर्बाईन बॉक्स म्हणूया आणि पुढं त्याला जनित्र जोडलेलं आहे. ज्यावेळेस पाती फिरतील तेव्हा शाफ्ट फिरेल, शाफ्ट फिरला की जनित्र फिरेल आणि जनित्र फिरलं की त्या ठिकाणी विद्युत ऊर्जा निर्मितीला येईल. म्हणजे अशा प्रकारचे जे पवनचक्की आपण ज्याला म्हणूया विंड टर्बाईन, त्याच्या साहाय्याने आपण विद्युत ऊर्जा निर्माण करू शकतो. अर्थात त्याला विंड टर्बाईन का म्हणलेला आहे तर हा सगळ्यात महत्त्वाचा गिअरबॉक्सच्या इथं बसवलेला महत्त्वाचा मुद्दा आपण त्या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. टर्बाईनचा अक्ष डायरेक्ट गिअरबॉक्सच्या साहाय्याने जनित्राला जोडलेला असतो आणि त्यामुळे जनित्र फिरतं आणि वाऱ्यापासून विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. याची आकृती 5.20 आपल्याला दाखवलेली आहे. पुस्तकामध्ये याची सविस्तर चर्चा पण केलेली आहे. आपण थोडंसं निरीक्षण करून आकृतीच्या साहाय्याने स्पष्टीकरण करू शकतो आणि उत्तर पण देऊ शकतो. त्याकरता आकृतीवर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. इथं पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीतले विविध जे टप्पे आहेत त्या टप्प्यांची चर्चा केलेली आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये आपण मगाशी जशा चर्चा केली तसं वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जा याचं टर्बाईनमधील गतिज ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं आणि मग त्या ठिकाणी विद्युत ऊर्जा निर्मितीला येते. इथे सुद्धा एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थात काही पवनचक्क्याच्या संदर्भातले मुद्दे आपल्याला विविध क्षमतेच्या ज्या पवनचक्क्या आहेत त्याची इथं माहिती दिलेली आहे. घरगुती स्वरूपाची जी पवनचक्की आहे त्याच्या पातीची लांबी साधारणतः 1.5 आणि त्याच्यापासून वीज निर्मिती करण्याची क्षमता 2 किलोवॅट इतकी असते. त्याचबरोबर पवन ऊर्जा प्रकल्प ज्या ठिकाणी असतो डोंगराच्या ठिकाणचा तर त्या ठिकाणी पात्याची लांबी साधारणतः 50 मीटर एवढी लांबीची असतात आणि त्याची क्षमता साधारणतः 2000 किलोवॅट इतक्या स्वरूपाची ऊर्जा निर्माण करू शकतो. आणि समुद्राच्या किनारी असणाऱ्या ज्या पाती आहे त्याची लांबी साधारणतः 100 मीटर इतकी असते आणि त्याची क्षमता 6000 ते 7000 किलोवॅट इतकी असते. त्या संपूर्ण मुद्द्याची चर्चा इथं केलेली आहे. यावर आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्माण करत असताना हवेचा वेग हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. एखाद्या ठिकाणी पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी हवेचा वेग काय आहे यावर त्याची विद्युत निर्मिती कशी होणार आहे हे अवलंबून आहे. साधारणतः आपण सागरी किनाऱ्याच्या ठिकाणी जर पाहिलं तर तिथं सर्वात जास्त वेग असतो आणि म्हणून मगाशी आकृती आपण जी पाहिली तिथं जास्त मोठ्या स्वरूपाची मोठी पाती बसवलेली असतात आणि त्यामुळं मोठ्या स्वरूपाची विद्युत ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. पवन ऊर्जा हा एक स्वच्छ असा ऊर्जा स्रोत आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. परंतु पवनचक्कीच्या साहाय्याने विद्युत निर्मिती आवश्यक असलेली जी विशिष्ट प्रकारचा वेग आहे तो सर्वत्र सारखा मिळेलच असं नाही ही त्याच्यावरची मात्र मर्यादा आपण विचार घेणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त त्या ठिकाणी ऊर्जा निर्मिती जास्त. म्हणजे थोडक्यात वाऱ्यापासून ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्याच्या वेगाचा मुद्दा या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. यानंतर पुढच्या मुद्द्यावर आपण येतोय. तर आपण पवन ऊर्जा म्हणजेच सौर ऊर्जा पाहिली पवन ऊर्जा आपण पाहिली. आता आपण सौर ऊर्जेकडे येणार आहोत. सौर ऊर्जेवर आधारित जे विद्युत केंद्र आहे त्या केंद्राच्या संदर्भात काही मुद्दे या ठिकाणी दिले. तर पहिले आपण स्पष्ट करून त्यानंतर त्याच्या एकेका आराखड्याकडे आपण जाऊया. सूर्यकिरणात असलेल्या ऊर्जेचा वापर करून जनित्र न वापरता सरळ विद्युत ऊर्जा निर्माण करता येऊ शकते. विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्त्वाचा उपयोग न करता विद्युत निर्मिती या ठिकाणी केली जाऊ शकते आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक वापरला जातो तो म्हणजे सौर घट, ज्याला आपण सोलार सेल असं म्हणतो. सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर करण्याचं काम ह्या विद्युत घटाच्या माध्यमातून केलं जातं. आता या ठिकाणी सगळ्यात बदलदायी घटक कोणता पाहायला मिळेल तर आपण इथं टर्बाईन आणि जनित्र अशा कोणत्याच प्रकारच्या घटकाचा वापर केला नाही. अगदी सरळ सूर्याचे किरण डायरेक्ट विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित केले जातात आणि त्यासाठी मध्ये फक्त आपण नवीन मुद्दा अभ्यासलेला आहे तो म्हणजे विद्युत घट, ज्याला सोलार सेल असं म्हणतात.
सूर्यकिरणामधल्या प्रकाश ऊर्जेचं रूपांतर औष्णिक ऊर्जेत करून त्याद्वारे टर्बाईनच्या साहाय्याने सुद्धा जनित्र फिरून विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जाऊ शकते. म्हणजे इथं सोलार घट म्हणजे सोलार सेलच्या साहाय्याने वीज निर्मिती आणि दुसरं औष्णिक निर्मिती म्हणजे सूर्यकिरणातला जो उष्णता आहे त्या उष्णतेचा वापर करून वीज निर्मिती केली जाऊ शकते. या दोन्ही मुद्द्यांची सविस्तर चर्चा आपण पुढच्या स्लाईडमध्ये करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे तो सौर विद्युत गट, ज्याला सोलर फोटोव्हॉल्टाइक सेल असं म्हणलं जातं. आता यामध्ये पुस्तकाचंच पेज मी आपल्यासमोर या ठिकाणी दाखवत आहे. सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळ विद्युत ऊर्जेत करतात. मगाशी आपण चर्चा केली अगदी त्याचप्रमाणे, आणि त्यासाठी जी प्रक्रिया आहे त्याला फोटोव्हॉल्टाइक परिणाम असं संबोधलं जातं. या प्रकारामध्ये ऊर्जा रूपांतरणातून मिळणारी विद्युत शक्ती जी आहे ती DC असते, याला दृष्ट शक्ती असं म्हणतात. हे सौर विद्युत घट अर्धवाहक या प्रकारच्या पदार्थांपासून बनवलेले असतात. अर्धवाहक याला इंग्रजीमध्ये सेमीकंडक्टर म्हणतात, आणि सगळ्यात महत्त्वाचा जो सेमीकंडक्टर आहे तो म्हणजे सिलिकॉन. थोडक्यात विद्युत घटामध्ये सोलार विद्युत घटामध्ये सिलिकॉन हा सेमीकंडक्टर वापरलेला असतो, अर्धवाहक वापरलेला असतो. सिलिकॉनच्या 1 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळाच्या एक सौर विद्युत घटापासून जवळजवळ 300 मिलीअँपियर एवढी विद्युतधारा तर 0.5 एवढं विभवांतर निर्माण केलं जातं. सिलिकॉनच्या एका सौर घटकाचं क्षेत्रफळ 100 सेंटीमीटर वर्ग एवढं असतं. एका सौर घटकापासून जवळजवळ 3 अँपियर एवढी विद्युतधारा आणि 0.5 विभवांतर निर्माण केलं जातं. अर्थात हा सगळा जो मुद्दा आहे तो आपल्याला पुढे डिटेल पाहायचा आहे. इथं फक्त ही जी प्रवाह आकृती आपल्याला आत्ता विचारात घ्यायची, त्यात सूर्याच्या प्रकाशाची ऊर्जा फोटोव्हॉल्टाइक परिणामाचा वापर करून दिष्ट विद्युत ऊर्जेमध्ये केली जाते. आता दिष्ट विद्युत ऊर्जा ज्याला आपण DC असं इंग्रजीमध्ये म्हणतो, डायरेक्ट करंट, याच्यामध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. यासाठी जो घट वापरला जातो तो सोलार सेल म्हणून आहे, आणि ज्याच्यामध्ये जी प्रक्रिया घडते ती फोटोव्हॉल्टाइक इफेक्ट असं आपण त्याला म्हणणार आहोत. पुढच्या स्लाईडमध्ये आपण पाहणार आहोत. हे सर्व करत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे सौर घटकांची एकसर जोडणी. आत्ता मग अशी आपण पाहिलं तर या ठिकाणी हे दिसतात हे सौर सेल आहेत. ह्या सौर सेलची एकसर जोडणी कशा प्रकारची असते ती या आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 सौर एकसर पद्धतीने जोडल्यास त्यांच्यापासून मिळणारं जे विभवांतर आहे हे दोन्ही घटकांच्या विभवांतराच्या बेरजे एवढं असतं. इथं दाखवलेलं आहे पहा, या ठिकाणचं V1 आणि या ठिकाणचं V2, V1 आणि V2 याला आपण विभवांतर म्हणूया. या टोकापासून या टोकापर्यंतचं विभवांतर जर मोजलं तर त्याला आपण फी म्हणलेलं आहे. इथला V1 आणि इथला V2 या दोघांची बेरीज या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. थोडक्यात काय तर एकसर पद्धतीने जोडल्यास विद्युतधारेची या ठिकाणी बेरीज होऊ शकत नाही, मात्र एकसर पद्धतीने जोडले असताना दोन्ही घटकांच्या विभवांतराची बेरीज आपण करू शकतो. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एकसर जोडणीमध्ये आपण विचारात घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा जर मुद्दा आपण पाहिला, आता उभ्या पद्धतीने आलेली आहे आणि म्हणून याला ह्या जोडणीलाच नाव देताना दिलेले आहे सौर घटांची समांतर जोडणी. आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर 2 सौर गट एकमेकांना समांतर पद्धतीने जोडलेले आहेत आणि त्यांच्यापासून मिळणारी जी विद्युतधारा आहे या धारेची या ठिकाणी बेरीज होते, म्हणजे थोडक्यात करंटची बेरीज होते. परंतु या जोडणीतनं मिळणारं दोन्हीतलं जे विभवांतर आहे त्याची विभवांतर जे आहे पहिल्याचं ते दुसऱ्याच्या ठिकाणी कायम राहतं, ते बदलत नाही. मात्र समांतर पद्धतीने जोडल्यास विभवांतरांची बेरीज या ठिकाणी होत नाही, तर बेरीज होते ती विद्युतधारेची. या ठिकाणी इथं हा जो I1 आणि I2 दाखवलेला आहे इथं दाखवलेला आहे, यांची बेरीज होते. पण विभवांतराची बेरीज दोन्ही ठिकाणी विभवांतर सारखं असल्यामुळे या ठिकाणी विचारात घेतली जात नाही. हा समांतर पद्धतीतला मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. त्यानंतर पुढच्या स्लाईडला आपण जाऊया.
अर्थात या स्लाईडमध्ये जो महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे तो म्हणजे सौर पॅनल. अनेक सौर विद्युत घट एकसर आणि समांतर पद्धतीने जोडून हवे तेवढे विभवांतर आणि हवी तेवढी विद्युतधारा निर्माण करू शकतो असे सौर पॅनल या ठिकाणी बनवले जाऊ शकतात. आकृतीत आपण या ठिकाणी सौर पॅनलची आकृती या ठिकाणी पाहतोय. उदाहरणार्थ यांनी सांगितलेलं आहे एखाद्या सौर पॅनलमध्ये 100 सेंटीमीटर वर्ग क्षेत्रफळा एवढे 36 सौर घटक एका पद्धतीने जोडले तर एकूण विभवांतर 18 व्होल्ट आणि विद्युतधारा 3 अँपिअर एवढी मिळते. असे अनेक पॅनल एकत्र करून मोठ्या प्रमाणावर विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जाऊ शकते. चांगल्या सौर विद्युत गटाची कार्यक्षमता जवळपास 15% एवढी असते. म्हणजेच एखाद्या सौर पॅनलला सौर प्रकाशापासून 100 W/सेंटीमीटर² एवढी प्रकाश शक्ती मिळत असेल तर त्या पॅनलपासून मिळणारी विद्युत शक्ती 15 वॅट एवढी असू शकते. या ठिकाणी 36 सौर गट एकमेकांना जोडलेले आहेत. याला आपण सौर पॅनल म्हणूया. अर्थात सौर औष्णिक विद्युत केंद्र कसं काम करतं याचा आराखडा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. थोडक्यात आपण त्याची चर्चा करू. सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी परावर्तक वापरले जातात. आपण दुसऱ्या मुद्द्याकडे येतोय, लक्षात ठेवा. आत्तापर्यंत आपण चर्चा केली ती चर्चा होती सोलार सेलवर आधारित. आता थोडंसं पुन्हा एकदा आपण पारंपरिक म्हणजे मागं जे आपण पाहिलं की जनित्र टर्बाईन त्याच मुद्द्यामध्ये पण सोलार घटकाचा वापर करून या ठिकाणी केंद्र कसं चालतं याची चर्चा करतो आहे. सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी परावर्तक वापरले जातात. ह्या परावर्तकात एकत्रित झालेल्या सूर्यप्रकाशाची ऊर्जा शोषक त्या ठिकाणी वापरले जातात आणि या शोषकामधनं पाणी सोडलं जातं. पाणी तापल्यामुळे त्याचं वाफेत रूपांतर होतं आणि पुन्हा एकदा ती वाफ टर्बाईनवर येऊन आदळते आणि जनित्र कारणीत होऊन त्या ठिकाणी विद्युत ऊर्जा निर्मितीला येते. थोडक्यात या ठिकाणी ऊर्जेचा जो स्रोत आहे तो सूर्यप्रकाशातून एकत्रित करणारा परावर्तक अर्थात मूळ स्रोत जर आपण विचारात घेतला तर सूर्याचे किरण हाच या ठिकाणी येणार आहे. याची प्रत्यक्ष रचना आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहूया. याचा आराखडा या ठिकाणी दाखवलेला आहे. या आराखड्यामध्ये सूर्यकिरण परावर्तित करणारे अनेक परावर्तक वापरून सूर्यकिरण एका शोषकावर केंद्रित केले जातात. हा महत्त्वाचा मुद्दा इथं दाखवलेला आहे. पहा, हा जो दिसतोय हा परावर्तक आहे. सूर्यापासून आलेले किरण याच्यावर आदळतात आणि या ठिकाणी पाणी वाहून नेणारा जो प्रवाह आहे ह्या प्रवाहावर तो केंद्रित केला जातो आणि मग हा शोषक म्हणून भूमिका बजावतो, ॲब्झॉर्बर. मग सूर्यापासून आलेली संपूर्ण ऊर्जा, सौर ऊर्जा म्हणजे उष्णता या ठिकाणी इथं परावर्तकाच्या साह्याने इथं रिफ्लेक्ट केली जाते आणि इथं ती केंद्रित झाल्यावर इथून जाणारं जे पाणी आहे ते पाणी तापलं जातं. अर्थात ज्यावेळेस पाणी तापलं जाईल तेव्हा त्याची वाफ बनणार आहे. आणि मग पुढं इथं थोडंसं आपण या आकृतीकडे येऊया. इथं हे दिसत आहे ते आपल्याला हे सौर परावर्तक आहे. असं इथं एक छोटी आकृती दाखवली बाजूला. अशा परावर्तक एकाच वेळेस पाण्याचे स्रोत असा निळा कलर जो दिसतोय तो येतो पुढे पुढे प्रवाह वाहत, पण जेव्हा लाल रंगात भगव्या रंगात तो जातो याचा अर्थ त्यावेळेस निळा रंग थंड पाण्याचा स्रोत होता आणि परावर्तित केंद्रित झाल्यानंतर यांनी पाण्याची उष्णता शोषली आणि मग या शोषकातनं पाणी तापलं गेल्यामुळे इथं भगवा रंग दाखवलेला आहे. आणि मग हे सौर मधनं आलेली जी पाण्याची वाफ आहे ती पाण्याची वाफ या ठिकाणी टर्बाईनवर नेऊन आदळली जाते आणि टर्बाईनची चक्र कार्यान्वित झाली की जनित्र कार्यान्वित होतं. जनित्र कार्यान्वित झालं की विद्युत ऊर्जा निर्माण होते. आणि मग पुन्हा एकदा पुढची कृती वाफेचं पाणी करण्यासाठी या ठिकाणी कूलर टॉवर उभारलेले असतात. वाफेचं संगणन प्रक्रियेच्या माध्यमातून पाणी केलं जातं. पंपाच्या साहाय्याने ते पाणी पुन्हा एकदा परावर्तकामध्ये आणून सोडलं जातं. ही प्रक्रिया अखंडपणे चालू राहते. आता या ठिकाणी फक्त स्रोत काय वापरलेला आहे तर ऊर्जा, सौर ऊर्जा हा स्रोत वापरलेला आहे आणि दुसरा परावर्तक या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावतो. अशा प्रकारे सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचा हा आराखडा आहे आणि या ठिकाणी ह्या केंद्रामध्ये सौर ऊर्जेचा वापर करून विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. आता यामध्ये
सौर पॅनल जे आहेत याची चर्चा आपण केलेली आहे. तर यामध्ये पुढचा स्लाईडचा जो मुद्दा येतो तो सौर गट आणि सौर अरे. आता घट आपण शिकलो, पण हा नवीन आलेला मुद्दा ॲरे म्हणजे काय, तर इथं त्याची सविस्तर रचनात्मक आकृती आपल्याला पाहायला मिळेल. सौर एकच असेल तेव्हा आपण त्याला सौर घट म्हणलेलो होतो. त्याची एकसर जर जोडणी केली तर त्याचा पॅनल तयार होतो. सौर घटांची एकसर जोडणी करून तयार झालेला हा इथला पॅनल आहे. त्याचबरोबर पुढची आकृती जर आपण पाहिली, ज्याला आपण स्ट्रिंग म्हणणार आहोत, अनेक पॅनल, हे जे पॅनल आहे असे अनेक पॅनल एकसर जोडून तयार झालेला जो स्ट्रिंग आहे, ह्या स्ट्रिंगचा पुढच्या आकृतीकडे आपण जाणार आहोत. अनेक स्ट्रिंगची समांतर मांडणी करून जोडणी केल्यानंतर या ठिकाणी हा ॲरे तयार होतो. अत्यंत साधी सोपी आहे. जसं आपण पुढं सौर घटांची संख्या वाढत जाऊ तसं जास्त प्रमाणावर त्या ठिकाणी सौर घट येतील आणि साहजिकच आहे त्या ठिकाणी तयार होणारी उष्णता ऊर्जा जी विद्युत ऊर्जा जी आहे ती निश्चितच जास्त असणार आहे. ॲरे ही संकल्पना तुम्हाला लक्षात आली असेल. याची सर्व चर्चा या ठिकाणी केलेली आहे. सगळ्यात शेवटच्या मुद्द्याकडे मी येतो. सौर घटापासून हवी तेवढी विद्युत शक्ती उपलब्ध होत असल्याने जिथे अतिशय कमी विद्युत शक्ती लागते अशा यंत्रापासून, उदाहरणार्थ सौर घटकांवर चालणारं गणक यंत्र, ते मेगावॅट शक्तीची सौर विद्युत निर्मिती केंद्रामध्ये सौर घटांचा उपयोग केला जाऊ शकतो. अत्यंत लहान घटकापासून मोठमोठ्या यंत्रांपर्यंत ही ऊर्जा आपण वापरू शकतो. आपण पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत. मगाशी DC असा एक मुद्दा आला होता. आपण सोलार सेलमध्ये डायरेक्ट कन्व्हर्जन जे करत होतो, म्हणजे सूर्यापासून येणारी ऊर्जा सोलार घटकाच्या माध्यमातून आपण रूपांतरित केलेली होती विद्युत ऊर्जेमध्ये. अर्थात ती जी विद्युत शक्ती होती ती DC स्वरूपाची असते आणि मग अशा DC विद्युत स्वरूपाच्या ऊर्जेचं रूपांतर ACमध्ये अल्टरनेटिंग करंटमध्ये होणे गरजेचं आहे. या मुद्द्याची चर्चा या संपूर्ण मुद्द्यामध्ये आपण करणार आहोत. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की जी विद्युत यंत्र DC याच्यावर काम करतात, दिष्ट विद्युत धारेवर काम करतात किंवा दिष्ट विद्युत शक्तीवर चालतात, त्यातली काही उदाहरणं आहे लाईट एमिटिंग डायोड, दिवे किंवा LEDचे दिवे असतील, त्या ठिकाणी ही सौर ऊर्जा सरळ वापरता येते. म्हणजे सूर्यापासून आली DC जशीच्या तशी वापरली. परंतु सौर घटापासून ऊर्जा फक्त सूर्यप्रकाश उपलब्ध असतानाच तयार होत असल्याने जर ही ऊर्जा इतर वेळी वापरायची असेल तर विद्युत घटामध्ये ती साठवून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. अर्थात ज्यावेळेस आपण विद्युत घट, अर्थात ज्याला बॅटरी म्हणूया आपण, त्या बॅटरीमध्ये ज्यावेळेस ती साठवून ठेवली जाते त्यावेळेस आपल्या घरगुती तसेच औद्योगिक वापरामध्ये भौतिक उपकरणं अशी आहेत की ज्यामध्ये प्रत्यावर्ती म्हणजेच AC करंट याच्यावर विद्युत शक्तीवर चालत असतो. आणि म्हणून म्हणजे थोडक्यात आपल्या घरामध्ये आपण जी लाईट वापरतो ती AC स्वरूपात असते आणि सूर्यापासून मिळालेली लाईट ही DC स्वरूपात असते. मग सूर्यासन तोपर्यंत आपण DC वापरू शकू, परंतु त्याचं स्टोरेज ज्यावेळेस आपण बॅटरीत करू तेव्हा बॅटरीमध्ये साठवलेल्या ऊर्जेचं इन्व्हर्टरच्या मदतीने ACमध्ये रूपांतर करण्याचं सुद्धा टेक्निक या ठिकाणी उपलब्ध आहे. यामध्ये सौर घटक जो आहे, म्हणजे ज्याला सोलार सेल म्हणूया, ह्या सोलार सेलचं विद्युत घटामध्ये रूपांतर केलं जातं, ज्याला आपण बॅटरी म्हणूया. आणि ह्या बॅटरीच्या साहाय्याने इन्व्हर्टर वापरून इन्व्हर्टरच्या मदतीने DC विद्युत शक्तीचा AC विद्युत शक्तीमध्ये आपण रूपांतर करू शकतो आणि मग आपल्याला पाहिजे ती उपकरणं आपण त्याच्यावर चालू शकतो. यासाठी सुद्धा ही यंत्रणा या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. पुढच्या स्लाईडकडे जर आपण पाहिलं तर सौर विद्युत केंद्राचा आराखडा. मगाशी आपण पाहिलं की विद्युत ऊर्जा निर्माण होते ती कशी होते, ज्याला आपण सौर विद्युत म्हणूया. तर त्या मुद्द्याची चर्चा या आराखड्यामध्ये आपल्याला केलेली पाहायला मिळेल. मगाशी आपण चर्चा केली होती एक आसन घट, त्याचं पॅनल तयार झालं, पॅनलपासून आपण ॲरे पाहिलं. आता या सगळ्यांमध्ये प्रत्यक्ष
ही रचना ज्या वेळेस आपण या ठिकाणी ह्या पॉवर हाऊसमध्ये पाहू तेव्हा सूर्यापासून ऊर्जेची निर्मिती कशी केली जाते याची चर्चा आपल्याला यामध्ये करता येईल. आकृतीत जर आपण पाहिलं तर पॅनलमार्फत निर्माण झालेली DC शक्ती इन्व्हर्टरच्या माध्यमातून AC शक्तीमध्ये तिचं रूपांतर केलं जातं. ही सगळी जी आलेली सौर ऊर्जा आहे तिचं इथे एकत्रीकरण केलं जातं आणि इथं ट्रान्सफॉर्मर बसवलेला आहे आणि त्याचबरोबर इन्व्हर्टर आहे. म्हणजे इथं जो आपल्याला ऊर्जा मिळणार आहे विद्युत ऊर्जा ती DC स्वरूपाची असणार आहे आणि मग तिचं रूपांतर इन्व्हर्टरच्या मदतीने आपण AC करून पॉवर ग्रीड याच्या माध्यमातून तिचा सप्लाय करणार आहोत. अर्थात यामध्ये ऊर्जा निर्मिती होत असताना कुठल्याही प्रकारच्या इंधनाचं ज्वलन होत नाही आणि मग साहजिकच आहे जिथं ज्वलन नाही तिथं प्रदूषण नाही. प्रदूषण न निर्माण करणारा हा ऊर्जा निर्मितीचा स्रोत आहे. सूर्यप्रकाश फक्त दिवसा उपलब्ध आहे. सौर विद्युत घट DC स्वरूपाचे आपण फक्त दिवसा वापरू शकतो, पण जर त्याचं रूपांतर आपण इन्व्हर्टरच्या साहाय्याने केलं तर त्याचा वापर आपण रात्रीच्या वेळेला सुद्धा करू शकतो. पुढच्या मुद्द्याची जर आपण चर्चा केली मला वाटतं या ठिकाणी संपूर्ण मुद्दा तुम्हाला लक्षात आलेला असेल. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण बऱ्याचशा मुद्द्यांची चर्चा केलेली आहे. ही चर्चा करत असताना विद्युत निर्मिती हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण या प्रकरणांतर्गत पाहिला, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऊर्जेच्या स्रोतांचा वापर करून वीज निर्माण कशी केली जाऊ शकते याही मुद्द्याची आपण चर्चा केली. मला वाटतं गेले तासभर मी जी चर्चा केली यामध्ये आपण या प्रकरणाचा संपूर्ण उहापोह केलेला आहे. एकदा तुम्ही जर पुस्तक रेफर केलं तर निश्चितच तुम्हाला अजून मदत होईल आणि वैयक्तिक अभ्यास यामध्ये आपण वाढवला तर अजून हे प्रकरण समजण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.